वेलकम टू सुरेखास किचन अँड फॅशन पॉइंट। आज मी तुम्हाला 34 इंच छातीचे प्रिन्सेस कट ब्लाउज पेपर कटिंग करून पूर्ण शिवून दाखवत आहे। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा। इथे मी पेपर घेतला आहे व्हाईट कलर। पूर्ण उंची मी 14 इंच घेतली आहे। शोल्डर 5.5 इंच घेतला आहे बघा। गळा आणि शोल्डर दोन्ही मिळून 5.5 इंच। इथे 5.5 इंचावर टिक मार्क केला आहे सरळ रेषा येण्यासाठी। आणि मुंडा खोली मी 5.5 इंच घेतली आहे बघा। प्रिन्सेस कटला मुंडा खोली थोडीशी जास्त घ्यायची। कटोरीच्या ब्लाउजला 5.5 इंच ठेवतो तर प्रिन्सेस कटला 5.5 इंच मुंडा खोली ठेवायची। इथे छाती घडी मी 10 इंच घेतली आहे आणि कंबर घडी पण 10 इंचच घेतली आहे। कंबर घडीमध्ये 1 इंच वाढवला आहे बघा। इथे मी आता रेषा ओढून घेतली आहे। कंबर घडी 11 इंच आणि छाती घडी 10 इंच। इथं 1.5 इंचाचा आणि 1 इंचाचा 2 डॉट करून घेतले आहेत। त्यावर मी आकार देणार आहे मागचा आणि पुढचा। इथे मी 5.5चा हाफ यावर टिक मार्क केला आहे। दोन्ही पण आकार देऊन घेणार आहे बघा मी। हा आकार व्यवस्थित द्यायचा। इथे मी 2.5 इंच घेतला आहे। पुढचा गळा 6 इंचाचा ठेवणार आहे मी। हा पुढचा गळा पेपर कटिंग कट करायचा नाही। तुम्हाला जर वेगवेगळ्या डिझाईनचा पुढच्या साईडचा गळा करायचा असेल तर गळा पूर्ण असाच राहून द्यायचा। इथे मी गोल आकार देत आहे बघा। तुमच्या आवडीनुसार डिझाईनचा पण करू शकता। इथे मी 3.5 इंचावर टिक मार्क केला आहे आणि वरच्या साईडला 4 इंचावर टिक मार्क करून रेषा ओढली आहे। हे बघा सेम 3.5 इंचचं अंतर आलं पाहिजे 4 इंचापर्यंत। इथे मी 2 इंचावर टिक मार्क करत आहे बघा। इथे 2 इंच घेऊन अर्ध्या इंचावर मी सरळ रेषा ओढून घेतली आहे ते प्रिन्सेस कटला आकार देण्यासाठी। हा आकार व्यवस्थित द्यायचा। हा बघा मी अर्ध्या इंचावरून आकार देत आहे आता। इथे मी अर्ध्या इंचावर टिक मार्क केला आहे बघा। आणि या साईडला पण जिथे 11 इंचाची घडी टाकली त्या साईडला पण अर्ध्या इंचावर टिक मार्क केला आहे। आणि जे अर्ध्या इंचाचे टिक मार्क आहेत ते या टक्सला जोडून घ्यायचे दोन्ही साईडकडून। हे बघा म्हणजे प्रिन्सेस कटची जी कटोरी आहे त्याचा शेप पट्टी जोडताना एकदम सरळ रेषेत येतो। इथे मी आता कट करून घेत आहे। ही पुढच्या साईडची कटिंग करून घेतली आहे बघा। कटिंग करताना बघा लक्ष द्या व्यवस्थित कसं कटिंग करते मी। जे अर्धा इंचावर दोन्ही साईडनी माप टाकले होते तिथून मी कट केला आहे। इथे पण बघा कट करताना कसा जो कटोरीचा आकार आहे प्रिन्सेस कटचा तो आधी कट करायचा। मुंड्याच्या साईडचा आकार बघा 1 इंचाचा जो आकार आहे तिथून कट केला आहे। जो 1.5 इंचाचा आकार आहे तो नाही कट करायचा, तो 1.5 इंचाचा आकार मागच्या साईडला द्यायचा। इथे पण हा जो टक्स आहे तो पण कट करून टाकायचा। जो टक्स घेण्यासाठी अंतर ठेवला आहे ते पण कट करून टाकायचं।
आता हे बॅक साईडचं मी कटिंग दाखवत आहे तुम्हाला. पूर्ण माप, पूर्ण शोल्डर मी 5.25 इंच ठेवलं आहे. गळा रुंदी मी 2.25 इंच घेणार आहे, त्यामुळे मी शोल्डर 5.25 इंचाचं ठेवलं आहे. मुंडा खोली 5.25 इंच घ्यायची. मागची पुढची मुंडा खोली सेम ठेवायची. छाती घडी पण सेम ठेवायची 10 इंचाची. गळा उंची मी 10 इंचाची घेणार आहे. तुमच्या आवडीनुसार 11, 11.5, 9, 9.5 अशी घेऊ शकता. इथे अर्धा इंच मी कट करणार आहे. जो मागच्या साईडचा भाग आहे तो अर्ध्या इंचाने कमी घ्यायचा उंचीला. पुढची उंची मी 14 इंच ठेवली होती, तर मागची उंची मी 13.5 इंच ठेवली आहे बघा. इथे आता 1.5 इंचाचा आकार देणार आहे. मागच्या साईडला 1.5 इंचाचा आकार द्यायचा. आकार देण्यासाठी मी 5.25चा हाफ जिथे टिक मार्क केला आहे तिथून व्यवस्थित गोल आकार द्यायचा मुंड्याला. आणि इथे पण मी आता कट करून घेत आहे. हा बघा 13.5 इंचावर मी उंची ठेवली आहे. हे बघा मागचे आणि पुढचे दोन्ही पीक कटिंग करून घेतले आहे. पेपर कटिंग मी बॅक साईडचा आणि फ्रंट साईडचा म्हणजे मागचा पुढच्या दोन्ही गळ्याचे मी आकार जे आहेत ते कट करून घेतले नाही, कारण मला पुढे डिझाईनचे बनवायचे आहेत दोन्ही पण गळे. इथे मी आता हाताचं कटिंग करून घेतलं आहे. शिवलेस कट करत आहे बघा. घडी मी 8.5 इंचाची ठेवली आहे बघा. इथे 2.5 इंचा घेतला आहे बघा. आणि इथे 1 इंच. तीनचे हात ठेवणार आहे. 3 अधिक 1 इंच म्हणजे 4 इंचाची हाताचे माप ठेवायचे. 1 इंच फोल्डिंगमध्ये जातो, मग 3 इंचाचे रेडी तयार हात होतात. इथे मी 4 इंचावर टिक मार्क केला आहे 3 ठिकाणी. पूर्ण सरळ रेषा ओढून घ्यायची. इथे बघा हे 1.5 इंचावर मी वरच्या साईडने टिक मार्क करून अशी रेषा ओढून घेत आहे. म्हणजे 7.5 इंचाची मी फिटिंग ठेवत आहे हाताला. फिटिंगसाठी हाताची फिटिंग 5-5.5 इंच आहे, तर एक्स्ट्रा मार्जिन ठेवली आहे. इथे मी 1 इंचावर टिक मार्क केला आहे आकार देण्यासाठी. हा जो पहिला आकार आहे तो जी बंद बाजू आहे तिथल्या कॉर्नरपर्यंत द्यायचा. आणि दुसरा जो आकार आहे तो जो 1 इंचावर मी टिक मार्क केला आहे तिथे दुसरा आकार द्यायचा. आणि दोन्ही आकाराच्या मध्ये अर्धा इंचाचा गॅप ठेवला आहे बघा मी. हा बघा अर्धा इंचाचा गॅप ठेवला आहे. पूर्ण दोन्ही आकाराच्या मध्ये अर्धा इंच गॅप ठेवायचा. हाताची कटिंग ही एकदम सोप्या पद्धतीने आहे आणि परफेक्ट बसते. ब्लाऊजला चुना पडत नाहीत. आता मी हा कट करून घेत आहे. पूर्ण माप टाकून झाला आहे. एकदम सोप्या पद्धतीने ही हाताची कटिंग आहे. सिवलेस कटिंग करताना बघा लक्ष करून दोन्ही भाग एकदमच कटिंग करायचे नाही. जो 1 इंचावर आकार दिला आहे तेव्हा दोन्ही सोबत करायचे. आणि हा जो दुसरा आकार दिला आहे त्यावेळेस फक्त एक साईडच कटिंग करायची, दोन्ही साईड कटिंग करायच्या नाहीत. या पद्धतीने हाताची कटिंग पूर्ण झाली आहे. इथे मी आता अस्तर घेतला आहे. अस्तरवर मी गळ्याची डिझाईन बनवून दाखवत आहे बघा. गळा उंची मी 6 इंच ठेवली आहे. इथे मी पंचकोनी जसा आकार असतो त्या पद्धतीने थोडासा वेगळा आकार दिला आहे. हा फ्रंट साइड गळा आहे. या डिझाईनसाठी मी कॅनव्हासचा वापर करणार पण नाही बघा. आता मी हा
जो ब्लाऊज पीस कट केला होता तो जोडून घेत आहे अस्तरला आणि पूर्ण गळ्याच्या साईडने मी जो टाचण्या लावल्या आहेत, म्हणजे गळ्याची साईड पूर्ण व्यवस्थित सरळ येते आणि कॉर्नर पण व्यवस्थित राहतात. त्यामुळे पूर्ण गळ्याच्या साईडने टाचण्या लावून घ्यायच्या आणि जसा कॅनव्हासवर गळा करतो सेम त्याच पद्धतीने गळा होतो. हे टाचण्या लावल्यामुळे कापड इकडे तिकडे हलत नाही. पूर्ण डिझाईनला शिलाई मारून घेतली आहे आणि मधला जो कापड तो कट करून टाकला आहे. हे कॉर्नरला बघा असं कात्रीने कट करायचं. म्हणजे गळा फोल्ड करताना जास्त चून वगैरे पडत नाही, व्यवस्थित गळ्याचा आकार दिसतो. पूर्ण मी अस्तर आणि कापड जोडून घेतला आहे. आता उरलेला जो ब्लाऊज पीसाचा कापड आहे तो कट करून टाकायचा, कारण मी परफेक्ट माप हे अस्तरवर टाकलं आहे. इथे मी पूर्ण अस्तर आणि ब्लाऊज पीसाचे कापड जोडून घेतलं आहे. इथं मी दोन्ही साईडकडून टक्ससाठी माप टाकलं आहे. उंची 4.5 इंच ठेवली आहे आणि रुंदी 4 इंच. 4 इंच घेऊन 4.5 इंचाचे टक्स मारले आहेत 2. इथं मी आता दोन्ही पण शोल्डर जोडून घेत आहे. एकदम सोप्या पद्धतीने हा प्रिन्सेस कट ब्लाऊज मी शिवला आहे आणि पटकन शिवून पण होतो आणि एकदम सोपी पद्धत आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. ब्लाऊजचे दोन्ही शोल्डर जोडते वेळेस मी आधी सरळ बाजूने शिलाई घेते आणि नंतर फोल्ड करून शोल्डरला शिलाई मारते, कारण की असं केल्यामुळे जी मुंड्याची साईड आहे ती हात फिटिंग करता वेळेस एकसारखी येते, मागे पुढे भाग होत नाहीत हाताचे. हे बघा, आता हाताचे जे माप आहे त्याला पण मी पूर्ण शिलाई करून घेणार आहे. हा प्रिन्सेस कट ब्लाऊज जो आहे तो एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला माप दाखवलं आहे. त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. परफेक्ट ह्याच माप तुम्ही जर टाकले तर तुम्हाला ब्लाऊज पण एकदम परफेक्ट बसेल. पूर्ण हाताला शिलाई करून झाल्यावर उरलेला कापड मी कट करून टाकत आहे आणि इथे आता जी साडीला साईडने पूर्ण लेस होती बॉर्डर साडीची ती पण हाताला मी आता जोडून घेत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.